Hare
शरण जावे सर्व भावी जीवाशी तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामया तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आली हरी केले प्रगट तुहा उतरील पार भव दुस्तर नदीचा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका आता हृदय आपुले प्रभावनी आभुले पावली श्री गुरूंची ज्ञानचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण हेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहनाद रूपावर झालो चराचरी अनुनी शरण जावी सर्व भावी देवाशी वहा उतरील पार भव दुस्तर नदीचा आज आपल्या या पवित्र नगरीमध्ये निकाळा ही पवित्र नगरी पुण्यवान नगरी गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर साधकांचे मायबाप भूतलावरील सच्चे नामधारक एक सच्चे साधू श्री सद्गुरु महंत भगवान बाबा यांच्या कृपाशीर्वादाने त्याचबरोबर गुरुनाम गुरुवर्य आदरणीय मंडळी प्रातस्मरण असं सर्व शांत वातावरण गुरुनाम गुरुवर्य आदरणीय मंडळी प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर सच्चिदानंद मूर्ती श्री संत महंत स्वामी स्वप्नवासी सद्गुरु श्री संत वामनभाऊ महाराज भाऊंच्या कृपाशीर्वादाने त्याचबरोबर या ग्रामदैवत सर्वांचं आराध्य दैवत भगवान श्री अरोपर सिद्ध भगवान पवन पुत्र हनुमानजी आणि ज्यांच्या माध्यमामधून ज्यांच्या कृपा छत्राखाली हा कार्यक्रम चालू आहे गुरुनाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री ब्रह्मनिष्ठ महान तपोनिधी वैराग्याचे महामेरू ज्ञानाचे सागर पृथ्वी तलावरील आपल्या भारतभूमीचे वैभव स्वामी विवेकानंदानंतर पाश्चात्य देशामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी यांनी 20 ते 22 देशामध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं. या पृथ्वी तलावरले पहिले न्यायाचार्य गुरुवर्य नामदेव शास्त्री एवढं जगामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार आणि ज्ञानेश्वरी त्यांच्याच मुखातून ऐकावी. ज्ञानेश्वरी देहावी ज्ञानोबारायनी सच्चिदानंद बाबांनी लिखाण करावी तयार केली ज्ञानोबारायनी पण सांगावी फक्त शास्त्रीगिरी महाराज बाकी सांगायला काय आम्ही सांगत नाही का ज्ञानेश्वरी कोण नाव आहे कोणी ऐकत नाही सांगत पाहिजे ना महाराज त्याला अनुभूती लागते महाराज काही का नाही. आणि विशेष करून शास्त्रीजीचा एक सर्वात वारकरी संप्रदायाला एक सर्वात मोठं वरदान असेल की असे अनमोल जे रत्न तयार केले महाराज हे त्यांचं कृपाछत्र आहे. त्यांनी जगाला दाखवून दिलं महाराज वारकरी संप्रदायाला नियमित राहायचं नाही काय राहायचं महाराज पद्धतशीर राहायचं का आपल्याला कपडे नको काही स्त्रीचे महाराज तुम्हाला आम्हाला का म्हणजे आम्ही हलगत काय लोकांना नवल वाटतं ते शास्त्रीजींनी जगाला दाखवून दिलं की वारकरी संप्रदाय एवढ्या तोला मोलाचा आहे. काय महाराज खरंच तुमच्या अंगामध्ये भगवान बाबा अवतरले बाबा आता धाड 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 धाड
इकडे वामन भाऊ अवतरले यांच्याकडे. काय ताकद आहे महाराज. कशा सुंदर सुंदर जागा काढल्या. आणि त्या काढलेल्या जागा जे लोक जागे त्यांना दिसतात. सगळ्याला कळत नाही त्याला. काही लोक ना ठेवतात काय महाराज गायक नसता करायलाच लागतं 20 वर्ष. बोल महाराज लोक आपल्याला. आता मला बी राग येतोय पण ते 10-5 रुपयामुळं काय करावं. काही बोलते तो महाराज विचित्र बोलते. मला राग येतो बा. अरे बाबा हे भांडवल तयार करायला साधं लागत नाही महाराज. मी बाबा निक्क्या वाजवणाराच्या तालमीतला मी विद्यार्थी. माझे गुरुवर्य गुरुनाम गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज. मी त्यांचा शिष्य आहे महाराज. पण मला थाप टाकता येत नाही. हे तेवढंच कर. मी शिकाय होतो बाबा. मी मृदंग शिकायला होतो आळंदीला. मला बाबा पहिल्यांदा घेऊन गेले 1970ला पहिल्यांदा घेऊन गेले. मग 2 वर्ष मृदंग सुद्धा शिकलो मी. 2 बोल झाले 2 वर्षामध्ये. धागे नता त्याच्या पुढे गाडी सरकली नाही महाराज. म्हणजे काय अवघडे म्हणलं महाराज नाही मेळ लागतो. ते म्हणते हार्मोनियम शिक थोडं गायन शिक बरं असतंय थोडं. तिकडे 5 वर्ष शिकलो बाबा. 5 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले आमच्या वडिलांना. म्हणले महाराज मुलाला तुमच्या घरी न्या. आमचे वडील म्हणले शिकला का ते. ते नाही शिकलं म्हणले पण त्याच्या नादानं माझं विसरलं सगळं. अवघड आहे फार. इथं या कळते काय लागतंय ते. लय कठीण आहे महाराज. उगा जोक नाही महाराज. माझा सोरच लावा चला. मी अख्खं कीर्तनाचं पाकिट देतो मला. सोर लाव नाही लय हाऊस. आणि काय होते बाबा हे खरंच महाराज. हे आता ह्या अशा तरुण वयात जर आली तर मिळ लागते ह्याचा. पण आमच्याकडची गिराईक येते 80च्या पुढं. 80-82 वर्ष लागलं मग या महाराज नका तिकडे बघा नंतर रस केला पाणी नका. बरं आपण पहिलेच कदरलेली माणसं नसते जमत महाराज. अहो पुन्हा पुन्हा बाबा हरिपाठ सुद्धा म्हणता येत नाही महाराज. आणि पुन्हा लय हाऊस. लाऊस करवाल्या मला लाऊस का तुम्ही घ्या माई. पण आलं तर पाहिजे ना. काही म्हणता येत नाही पण लय ना तुमच्याच घराकडे घेऊन जा म्हणलं ते. विकू नको. इतकं विचित्र कार्यक्रम असतो. हे पुन्हा जमत नसतं महाराज. म्हणे ही तर ही जी पिढी आहे ह्यांनी एक आदर्श घडवून दिलाय. आणि तुम्ही भाग्यवान आहेत की इथं एक 8 दिवस खरंच महाराज एवढं ऐकायला कान तृप्त करायला. आणि संगीतातच ताकद आहे फक्त. संगीत है शक्ती हर घट में बसे राम. रोगी को रागीने सुनावे तो रोगी को मिले आराम. आजारी माणसाला जर राग गाऊन दाखवला ना आजारी माणसाला हॉस्पिटलला जा ते पेशंट असू द्या फक्त तुम्ही महाराज गुणगुण करा त्याच्याजवळ. तिथं तर बेसरू म्हणल्यावर धंदा बघा तिकडं बस केला. ही ताकद आहे महाराज संगीतामधली. याला मी म्हणतो नाही आला हरकत नाही पण निदान ह्या महापुरुषांची किंमत करा तरी भरपूर झालं तुम्हाला. त्यांना टाळ्या वाजून स्वागत करी जा. असं आनंद मिळत असतो. मला 10-5 रुपये द्यायचा जा. मला बरं वाटतं त्याच्यामध्ये. Thank you.
अभंग आहे तुकोबारायचा 4 चरणाचा, पण तुकोबाराय अभंगाद्वारे एक उच्चतम साधकाला मार्गदर्शन करतात. देवाला शरण जा असा महाराजांचा आग्रह आहे अभंगामध्ये. आवाज हरिओम तिकडं आता येतो का? हरिओम आला का? जमलं ना? येईल पुन्हा पुन्हा येईल हळूहळू. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय अभंगाद्वारे भगवंताला शरण जाण्यासंबंधी सांगतात. महाराज शरण का जा? शरण शब्दाचे 2 अर्थ आहेत. एका शरण शब्दाचा अर्थ हार स्वीकारणे, नाही का? शरण शब्दाचा अर्थ आहे नतमस्तकता. पण अभंगामध्ये हार स्वीकारणे हा शब्द अपेक्षित नाही. का? नतमस्तकता वैष्णवांचा सर्वात मोठा अलंकार असेल तर ती नम्रता. नम्र झाला भूता कोंडिले नमना परवता मंत्र नाही नाही धुंडाळीता शास्त्र. नमस्कारासारखा मंत्र जगाच्या पाठीवर कोणता नाही. नतमस्तकता ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा दागिना आहे संप्रदायाकडं. आणि अति जी विद्वान असतात, अति विद्वान कमी बोलतात, अर्थ जास्त असतो. अज्ञानी जास्त बोलतात, अर्थ शून्य असतो. आपल्या बोलण्याला किंमत नाही का? कारण ताकदच नाही कुठली. विद्वान बोलतात पण त्यांचा एक एक शब्द तू कोणी घेतले आणि मोती जैसे विडाला विडाला. बरं महाराज त्यांना काय शरण जा? त्याचं एक कारण आहे, त्या बाबाने द्वापार युगामध्ये बोर्ड लावलाय म्हणून शरण जा. काय फायदा? जो माझा हो या अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण्यनीची एको. भगवान म्हणतात मला जर अनन्य भावानं शरण आलात तर तुमचं जन्म मरण चुकवण्याची ताकद आपल्यामध्ये. जरूर शरण जा. ज्याला आपलं जन्म मरण चुकवता येतं त्याला शरण जायला काही अडचण नाही. जन्म मरण चुकवण्याची ताकद दोघांमध्ये, एक देव आणि दुसरे संत. पर महाराज मग संताकडे जाऊ का देवाकडे जाऊ? कुठेही जा, दोन्ही एकच आहेत. देवते संत आणि देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. हा मग जगात संत ओळखायची कशी? ही मोठी समस्या आहे ना. आम्ही महाराज आहेत, संत नाही. आम्ही महाराजच का? कारण आमच्या शब्दात कुठली धार नाही. निराधार योजना आमची सगळी. आणि संताचा शब्द खोटा होत नाही. बघा तुम्ही सहज संतांनी आशीर्वाद देऊ द्या, त्यांचं कल्याणच. दोन्ही हाताने आशीर्वाद देऊ द्या, गॅरंटीच नाही. मी गेल्या वर्षी महाशिवरात्रीला एक जण माझ्या मठात आलतं पाया पडायला. 200 रुपये देऊन पाया पडलं. मी आशीर्वाद दिला. मला आशीर्वाद जा, तुमचं कल्याण होईल म्हणलं. आता कालच्या महाशिवरात्रीला आली आमच्या मठामध्ये. परळीत आमचा भैरवनाथाचा मठ आहे. ते आले मठामध्ये 20 रुपये देऊन पाया पडले. म्हणलं कस काय, बरं आहे का? आता हो म्हणले महाराज, तुमच्या आशीर्वादाने 2 एकर इकला आतापर्यंत आपण. आणि मला आशीर्वाद मागते. तुमचे पाय आमच्या घराला नका.
आमच्या पायानं आमचं धड नाही, तुमचं खवा नीट होणार आहे. हा बाहेर वजन आहे आपलं, बाहेर आबो बाहेर ताटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या, पण आशीर्वाद द्यायला तप लागतं आणि शाप द्यायला पुण्य लागतं महाराज. बरोबर आहे. कुणी काय आशीर्वाद देऊन चालत. हा आता शास्त्रीजी येतील आशीर्वाद कारण ते बाबांनी त्यांच्याकडे भांडवल दिलंय, ते भांडवल त्यांच्याकडे, आमच्याकडे ते आम्ही महाराज आहेत, संत नाहीत. हा महाराजच सांगतात, समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, संत नवती जगा आणि मानवा त्या सारिखी. अरे संत संतच असतात का? त्यांच्याकडं वाच्या सिद्धी असती, वाच्या सिद्धी. श्रीमद भागवतामध्ये आपल्याकडं शास्त्रामध्ये 8 सिद्धी आलेल्या आहेत. अनिमा गरिमा महिमा प्रतिमा प्रथमा वैशित्व ऐश्वत्व 8 सिद्धी आहेत. आणि श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 10 उपसिद्धी आल्यात. अखंड हाताने भजन करून करून त्याला हस्तसिद्धी प्राप्त होते. अखंड प्रभू स्वरूप पाहिल्यानंतर त्याला नेत्रसिद्धी प्राप्त होती. अखंड प्रभूच यात्रा केल्यानंतर त्याला चरणसिद्धी. अखंड भगवंताचं नामचिंतन त्याला वाचा सिद्धी. आमच्या परळीमध्ये एक संत होऊन गेले तुळशीराम महाराज म्हणून, हस्तसिद्धी होती महाराज त्यांच्याकडं. ते अखंड भजन करायचे, अखंड भजन. एक जणाची 10 वर्षानं कांठाळी बसली होती परळीमध्ये, 10 वर्षानं. ते काय दुरुस्त झालं नाही ते, पण ते महाराजाकडे आलं. महाराजाच्या पाया पड, महाराजाचा मूड त्याच्या गालात चापट. त्याला राग आला, मला चापट हाणली म्हणजे महाराजांनी. महाराज म्हणले आता ते पाया पडून महागा निघालं, त्याची कांठाळीच उघडली महाराज. ते पुन्हा पाय धरले. मला महाराज 10 वर्ष झाले, ह्याला गुन्हा आला नाही, एका चापटात नीट. पुन्हा बरेच कांठाळी बसलेले माणसं महाराजाकडे गेले. महाराज पुन्हा कुणाला चापट हाणलेले ताकद नाही. मी एकदा कीर्तनात कथा सांगितली, ते एक जणाची कांठाळी बसली होती. ते कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आलं. मला महाराज आपली बसली कांठाळी. मला पण महाराज नाहीत ना, ते गेले. आता तुम्ही हाना म्हणला एक चाप. या इकडं. मग काय कोणतं बसली कांड म्हणजे डावी म्हणजे या हलक्या हातानं हाणलं मी असं, एवढंच आणलं असं. अर्ध्या घंट्यानं म्हणलं कस का बरं का, म्हणला महाराज ही बी गेली आता तर. आमचा आशीर्वाद कुणी बी आमच्या डोसक्याला ताण देतो महाराज. घरी नेते चहा प्यायला, महाराज पैसाच पुरा नाही, मला ही कुठं नेऊन पैसा पुरा. मी काय करू त्याला, पैसा पुराणा त्याला. आता येड्याचा पैसा पुराणा. आणि महाराज घरात मिळ लागा ना, आमचा तरी कुठे मिळेल. सगळा आम्हाला विचारत काय वेळ आला आपल्याला लागत. विठाल विठाल मला इतकं वातावरण तयार आहे बघा. मला खरंच मूड आला महाराज. वातावरण कारण श्रोतेवर असतो महाराज बघा. असे
गंधर्व उभा, इंद्र इथं बसलेली, तुम्ही श्रोतागण. पण आम्ही खरंच महाराज आपल्या बैठकीवर असतं. मला कीर्तनामध्ये 4च माणसं असू द्या महाराज, मी हौसनं कीर्तन करतो, पण ती आळणी तोंडाचे नसावं. काय काय माणसं एवढे सपक तोंडाचे पुढे येणार कीर्तनात आणि त्यांचं तोंड अरे तुला काय कोरोना झाला का काय? फ्रेश होणार जरा. ते तुला कधी ऐकाय मिळणार आहे एवढं येड्या? फ्रेश राय. त्याला राम राम केला म्हणलं राम 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 राम. अरे अरे काय झालं तुझ्या डोंगर कोसळ्या कुठं? मला कोरोना झाला तरी फ्रेश होतो बाबा मी. मला झाला कोरोना माझ्याच घरी मुक्कामाला. पण मजा होती कोरोनामध्ये. एकटाच मध्ये नाकात नळ्या. लय भारी आठव, लय मस्त आठव. फक्त काय होतं बाबा जवळ कुणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा बोल भवानी माते की नाही महाराज. आणलंय आणि मग काय त्यावेळेस काय वाटायचं बघा, मला वाटायचं कोणतरी जवळ यावं. अहो महाराज माझे मग कोरोनानं कमी हाल झाले, घरच्या लोकांनी जास्त केले. पण मला भाकर बी देण्यात आणून, ते भाकर सुद्धा दारातून टाकायचे. कमान टामी अहो एक जण सफरचंद घेऊन आला मला भेटायला. सफरचंद म्हणलं महाराज कुठे आहेत? म्हणलं मध्ये सर बाबा. म्हणलं सफरचंद आणलाय. मला आता भाकर तर खालून येईल आता. ते मला सफरचंद काय म्हणलं खिडकीतून टाक मग वरून आता. ती बी शहाणा माझ्यापेक्षा पुढला. ते सफरचंद टाकला पण ती खिडकी लहान आणि सफरचंद मोठा, ते अडकून बसला अर्धाच. ते मला महाराज अडकला की म्हणलं आता हाण कशाने तरी, आता मला तरी उठता येईल काय? त्यानं म्हणला हे सफरचंद हाणायचं म्हणल्यावर आपल्याला स्टूलवर उभा राहावं लागल आणि खिडकीजवळ गेल्यावर ते जंतू बाहेर आले तर. मग त्यानं काय केलं, वापस गेलं, एक बूट आणला जुना आणि त्या बुटानं सफरचंद आणि ते प्रसाद म्हणून खाल्ला मी. लय अवघड महाराज, कुणी जवळ येईना महाराज. लय अवघड कार्यक्रम महाराज. मग एवढं वाईट वाटलं मला. मी बघा बायकोला म्हणलं हे बघ सगळी परळी सोडून चालली पण तू तरी थांब म्हणलं. म्हणलं मरतो का? हाय म्हणलं जिवंत आहे मी, थांब म्हणलं जाऊ नकोस. आणि कर म्हणा मला एकटाच मध्ये बसल्या. बायको म्हणले नाही माय काय खरं नाही तुमचं आता. मी म्हणलं आपला लग्नामध्ये शपथविधी झालाय नाही, ते लग्नामध्ये नाही झालं. मग खरं सांगा बाबा तुम्ही माझे मित्र आहेत. फक्त लग्नाच्या दिवशीच नवरदेव हसलेला आहे. वन डे मॅच. तुम्ही आज बघा, तुम्ही लग्नाच्या दिवशी नवरदेवाला भेटा, त्याला मंडळे बांधलेले असतात, अंगा सफारी असते, लग्न दुपारी असते, 2-4 मोकार गाबडी सोबत असते. लय भारी आठवण असते. आणि त्या नवरदेवाला राम राम करा. राम राम नवरदेव, राम राम. फुल रेंज असते लग्नाच्या दिवशी झाला राम राम. बर थांब जरा. त्याच नवरदेवाचं लग्न झाल्यावर 2 वर्षाने भेटा पुन्हा त्याला राम 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 राम. अरे 2 काड्या खाली आला. पुन्हा 1-2 मुलं झाल्यावर त्याला भेटा राम राम. महाराज मजाच नाही. जातो का समुद्रात उडी मारतो का आता रे? लय अवघड आहे महाराज. फक्त ते तेवढं ते वाजवत आणि ते तेवढंच बरं वाटतंय बघा. वाजवतले भारी आणते नवरदेवाला. आबा बाबा बाबा बाहेर पटांगणामध्ये नवरदेव असावा, असं गेटवर येतोय हाताला धरलं या म्हणून. दरवर्षी नवं गाणं आणतात महाराज, दरवर्षी. आता यंदा गाणं आलतं बघा ते, माझ्या पप्पाने गणपती आणला, माझ्या पप्पाने गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. आता पोरायने म्हणू द्या ना गाणं. आमच्या गल्लीतलं 80 वर्षाचं गिऱ्हाईक. माझ्या पप्पाने
काय म्हणलं बाबा तुमच्या पप्पाच्या 52 पुण्यतिथ्या झाल्या आता. अरे आता कशाला गणपती आणून ते विचार आता बेकार मारत नाही ते कसं तरी आणते तो आणि एकदा गेटवर नवरदेव आला की सगळं लोक बघते त्याच्याकडं. तस काय ते ब्रह्मदेवाचा मावस भाऊ येते आता. आणि पुन्हा मग एकच पाणी असते मध्ये त्याच्या पुढे बहारो भूल बरसावो मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया है. बहारो भूल बरसावो. वजनात चालते आणि चला बी महाराज लग्नात काय काय माणसं लय नाही वेळ बारो भोल. अरे तुझ्या का मनक्यात गॅप आहे का नीट चल ना पांढरे का डोशाला दान करायचं नाही इज्जत घालतो काय आमची सगळी. आणि मग ते पुन्हा ते ब्राह्मण देव चला नवर देवाचे मामा आणि सगळ्यात बदमाश प्राणी ते दिवसभर मनपत असतोय ना आईला कुठं बोंबलं जातोय. तिकडच गांजा फुकायला इकडच मग कस तरी ते आणते आणि मग मंगलाष्टक म्हण. तरी ब्राह्मण देवता सांगतात आपल्याला 7 मंगलाष्टक झाल्यावर 8व्या मंगलाष्टकला जागा करतात. आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून तुमची पायली भरून आली. देव बाप्पा देवा अरे आज तुम्हाला आनंद तिकडं वामन इकडं जोगी आणि गाडी माझी वासायची आणली मी आज फक्त जंगल राहायला आणि मग लग्न लागलं आणि मग नवरी निघते बघा. नवरी निघाली आता सगळं आनंदाने लग्न झालंय ना. आता रडायची नाही लग्न काय जबरदस्ती केलंय नवरी निघाली किती आलोच बाबा ते गाणं बाबुल की दुआ रडणार गोवा. माझं एकदा लग्न लागलं एकदा म्हणजे एकदाच असतं ना काय. मी माझी ट्रॉली जोडली हेडला ह्या पुढी महिला मायो मग बाकीच्या रोड दे आघाडीला आमची सासू त्याच्यात पुढं आघाडीला मी घेऊन चाललो आमचे सासू पुढं माय म्हणलं काय नीट सांभाळा माय नीट सांभाळा म्हणलं विश्वास असतो ते नाही तो वापस घेऊन जा म्हणलं काय त्याला पुन्हा आनंदी जिंदाबाद कुठं भाषेला दान करा येणार लय अवघड महाराज म्हणून बायकोला म्हणलं आपल्या 7 फेऱ्या मारल्या आता आहे का नाही. आता आपला शपथीने झालाय किती जन्म सोडायचा नाही किती जन्म 7 जन्म 7 जन्म सोडायचा नाही. आणि आताच एका जन्मातच 7 सोडली. बरं मी म्हणलं आपण दोघांनी एकदा फेऱ्या मारल्यात तवा पण तू दरवड साहित्याला फेऱ्या मारतेस ना पौर्णिमाला. मग लक्षात आलं नामदेवरायाचा मस्त अभंग काढला धनदारा पुत्र
शरण जा. बरं महाराज कुणी शरण गेलंय का? गेलेल्याची यादी सांगतो. महाराज म्हणले श्री संत चोखोबार आहे. ब्रह्मांडाच्या मालकाला अनन्य भावना शरण. काय श्रीमंत कुटुंब महाराज चोखोबारायचं. काय श्रीमंत म्हणायचं? दोघही पती पत्नी भजन करत होते म्हणून श्रीमंत ते. संत सोयराबाई आणि चोखोबाराय हे दोघही भगवंताचं भजन. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. अखंड भजन. पण प्रसंग असा आला चोखोबाराय अनन्य भावना शरण प्रभूला 24 तास भगवंताचं चिंतन. पण सोयराबाई प्रसूतीचा काळ जवळ आला त्यांचा आणि सोयराबाईनं सांगितलं महाराज आता प्रसूतीचा काळ जवळ आलाय. आपल्या घरामध्ये एक महिला असणं गरजेचं आहे. आता महाराज म्हणले आता कोण साथ दिला आता आणि वारकऱ्याला कोण साथ देते महाराज? हे पॅसेंजरची पास ना पॅसेंजर. मी बसलो जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा मी बसलो आणि आमच्या परळीमध्ये ब्रिज आहे ना इकडे बीडकडे येताना त्या ब्रिजवर आली गाडी. मी पुढे बसलेलो. माझ्या नंतर भरली जीप. एक सुटकेसवाला आलो पुढे. ठहरो. ड्रायव्हर म्हणतोय महाराज तुम्हाला माग बसावं लागतंय. म्हणलं कस काय? म्हणलं साहेब आलेत. म्हणलं साहेबाला मागं बसवा. साहेब कसे मागं बसतील? म्हणलं मी कसं काय मागं बसल? तुम्हाला काय म्हणला वारकऱ्याला मागं काय पुढं काय? गणी मग टायर खाली म्हणलं नाही ते. नीट बोलत नाहीत महाराज. नाही चित्र. मला काल एक जण भेटले तळावर आमच्या परळीत. म्हणला महाराज दिवाळीपासून दिसत ना म्हणला तुम्ही गल्लीमध्ये. अरे म्हणलं कीर्तन आहेत ना सध्या? कीर्तन आहेत का रोज? म्हणलं हा. आणि कुठे जातात कीर्तनानं? आता तो लोक यादी सांगू का म्हणलं आता कीर्तन त्याला काय रोज जावं लागतं असं बाहेर? हा म्हणलं कसं काय? खावलं राव म्हणला भरत महाराज परळीची शान आहे आपली. काय का ना बुहार आहे होईने कुत्र्यासारखं फिरतोय. चांगलं बोलावं. जेवताना नीट बोलत नाही. मला एक जण जीव घालायले आणि अर्ध जेवण झाल्यावरती बायकोला म्हणतोय अरे वाय महाराजाला मिळत नसतं ह्या लोकायला कुठं. किंमत करा वारकरीची. किंमत करी जा. थोडं बोल वाटलं बोला पण चांगलं बोला. नका बोलू काय अडचण नाही पण चांगलं बोला. विडाला विडाला म्हणल्या महाराज एक महिला असणं गरजेचं आहे. आता महाराज म्हणजे मला आता कोण मदत करेल आपल्याला? महाराज एक प्रश्न आपल्याकडे आहे. काय? चोखोबारायच्या बहीणबाई सौभाग्यवती निर्मळाबाई. महाराज निर्मळाबाईकडे जा आणि त्यांना घेऊन या. हा चोखोबाराय म्हणली ही योजना चांगली. जातो मग आता मी. महाराज निघाले भजन करीत. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. महाराज निर्मळाबाईच्या घरी गेले. गेले कशाला? त्यांना आणण्यासाठी गेले. पण चोखोबाराय निर्मळाबाईकडे गेल्यावर ज्या कामाला गेले ते कामच विसरून गेले. तिथंच भजन करत बसले. निर्मळाबाई बी भजन आणि महाराज बी भजन. इकडं बाळणपण आता काही तासावर आलंय. त्या मालकाला काळजी वाटली. ब्रह्मांडाचा मालक पांडुरंग परमात्मा ते म्हणले आता बाळणपणला जर कोणी नाही पाठवलं तर अडचण आहे बाबा त्यांच्या घरी. उद्या वारकऱ्याचा मोर्चा येईल आपल्याकडं. मग आईसाहेब जवळ होत्या. भगवान म्हणले एक काम करता का? म्हणले काय? माझ्या लाडक्या भक्ताच्या घरी जाऊन त्यांच्या अर्धांगिनीचं तुम्हाला एक बाळणपण करावं लागेल. जमल का? ते म्हणले महाराज उद्घाटन जमल. बाळणपण जमत असे का? नाही जमणार. राहिलं. बरं नाही म्हणल्यावर चलत बी नाही महाराज काय घरी काय कीर्तन झाल्यावर वजन करते आपलं घरी. एका आवाजात उठले तर वजनदार म्हणायचं. नाही तर बरेच जण जोरात बोलाव ना म्हशी हाणायला काय जोरात वजन
वजनच नाही ना ते. नाही म्हणलं नाही, दुसऱ्या महिला पाठव. भगवान म्हणजे जाणार असाल तर तुम्हीच, दुसऱ्या पाठवणार नाही. त्या म्हणले मी जाणार नाही, राही द्या. काही वेळा नाही साहेब म्हणले भगवान मी जर बाळणपणला नाही गेले त्या बाळणपण रद्द आहे का? भगवान म्हणले बाळणपण रद्द नाही, बाळणपण होणार. कोण करील? मी करील. महाराज भगवान बाळणपणला स्त्रिया असतात, पुरुष नाही चालत. भगवान म्हणले मला सुद्धा कळतं, आणि मला स्त्री व्हायला काही वेळ लागत. एका क्षणात चोखोबाची बहीण ब्रह्मांडाचा मालक आहे ते. रूपासारखं रूप, आवाजासारखा आवाज आणि पोशाखासारखा पोशाख. चोखोबाची बहीण झाला शारंधर. लोक म्हणतात नाही महाराज जग फार पुढे गेलंय, इथंच येत अजून. कुठं पुढे गेलंय? मातीत गेले ते कुठं. आता 50% सुधारलेत महाराज. आता तर बिचारे पायात बुट घालून जेवायले सध्या. अजून 20 वर्षानंतर बुटात वरण घेऊन खाते, मग 100%. काय सुधारले? कपडे सुधारले. कपडे लय भारी कपडे, कडक इस्त्रीचे कपडे. माझा 1000 लफडे पण कपडे कपड्याला कमी नाही महाराज. आणि भलत्या फॅशन मी नाही राव महाराज. काही कशी बी कपडे घालायचे. एक जण तर अर्ध शर्ट इन केलंय, पुढून मागून मोकळं सोडले. काय का पुढून येईन मागून मोकळं, पूर्ण तरी करणं. जय रे महाराज म्हणलं, जय रे म्हणलं. हे अर्ध येईन अर्ध मोकळं फॅशन आहे म्हणला. फॅशन म्हणलं राशन आहे का खायला घरी? अरे सांग म्हणलं काय ते. त्यानं म्हणला महाराज कर सांग का तडजोड आहे. कस काय? पुढून उंदरानं कातरलंय म्हणलंय, आणि माग पॅन्टीला ठिगळ लोय चाप्टर गिराय. चाप्टर आहेत महाराज. ते वार करायला येड्यात काढतात महाराज. वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना. हे सुधारित बियाणं. अरे वारकरी भोळेत का वारकरी? रोज गोळे खायलो भोळेत का आपण? काय पदार्थ होते आता जेवायला? अरे खायला चक्क्या, टेकायला तक्क्या, घरी गेल्यावर बुक्या आहे. ते कुठं कुठं का ताकद आहे भगवंताची. वहिले तरी एक जण म्हणला बाबा, म्हणला महाराज तुम्ही लई जुनं सांगायला. आता कंपनी विज्ञान एवढं पुढे गेलंय, त्यानं मोबाईलचं उदाहरण दिलं मला. बघा म्हणला महाराज या कंपनीने किती मोबाईल काढलेत. मान्य आहे ना म्हणलं, प्रगती आहे मान्य, आपलं काही त्याच्यात दुमत नाही. पण किती मोबाईल काढले. त्याला म्हणलं बाबा पण एका कंपनीचा पीस एकसारखाच आहे. हे तर बरोबर आहे, ह्याच्यात काही बदल आहे का? काही बदल नाही. पण म्हणलं आमच्या भगवंताची ताकद बघ, एवढे मोबाईल पीस बनले, कोणताच पीस कोणत्या पीस सारखा नाही. मग जोडून बघा एकमेकांना. अलग अलगच सगळे पीस अलग अलग. बरोबर नुसता पीस अलग नाही महाराज, प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग आहे. ताकद आहे महाराज देवाची. पण नुसता डिस्प्ले नाही, प्रत्येकाचा रिंगटोन अलग अलग आहे महाराज. की देवाची लीला ही कंपनी भगवंताची महाराज. मी म्हणत ना तुकोबाऱ्या म्हणतात एक आयशे एक नाही आणि भिन्न पाही प्रकृती.
एकासारखं एक नाही महाराज, किती जग पुढे जाऊ द्या. पहिले दार उघडा. सोयराबाईनं दार उघडलं. हो ननंदबाई आल्या. या या वहिनी. महाराज कुठे? महाराज भजन करायले. देवानं कळूच दिलं नाही महाराज काय. महाराज भगवंत ज्या घरात, आता गडाची परंपरा आहे तुमच्या नगरीमध्ये, इथं ब्रह्मांडाचा मालक इथंच आहे ना. आता बाहेर जायची गरज नाही त्याला. इथंच आहे महाराज सगळे. काय कमी आज इथं मिरकाळ्यामध्ये आज बाहेर कुठं सगळे चारोधाम इथंच आहे तुमच्याकडे. आता बाहेर जायची गरज नाही. सगळं इथं जगातलं वैभवाच. बाबा येत नाही तर मग काय पाहिजे अजून. आता ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या घरी बाळंतांना हजर आहे. काय कमी पडेल त्या घरामध्ये. बाळपण झालं. सोयराबाईला पुत्र रत्न प्राप्त झालं. काय देवाची ताकद आहे महाराज. हा 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 काय गोजीरवानं लेकरू महाराज. ब्रह्मांडाचा मालक आहे महाराज. ते लेकरू साधा असेल का? आपली लेकर, आपली लेकर एक डोळा एक ना किधर भी देख ना. काही काही लेकर तर बघू वाटत नाहीत महाराज. माझ्या पिंट्याचे हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या एवढं. एक जणांना तळ हातात आणलं लेकराला माझ्याकडे. महाराज याला आशीर्वाद द्या. म्हणलं चिमणीच आहे का कावळ्याच आहे भरले. काय त्याला आशीर्वाद द्या. येड्याचा बाजार आपण. गोजीरवानं डेकरू महाराज टवटवीत लेकर मस्तपैकी गोजीरवानं. हा भाई हो महाराज. खरं सांगा वारकरी असेच पाहिजे. टवटवीत पाहिजे महाराज. हा कधी बघा दोन गोष्टी सांगतो तुम्हाला. भजनात आणि भांडणात चप्पळ लोकांचं काम आहे महाराज. हे नियबळाटाचा धंदाच नाही महाराज. धर 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 वाजलं तर पाहिजे का नाही. मला कोणी माईकच दिलं नाही. कोण येवाईस का माझं जे म्हण आता म्हणले का नाही ते बिंदास म्हणायचं. एक जण कीर्तन झाल्यावर मला म्हणले महाराज मी एक प्रमाण म्हणणार होतो. म्हणलं नदीवर या म्हणायला. आता आखे कीर्तन आता काय दिवा लावणार आहेत. आता म्हणलं पाहिजे महाराज. असा खेळ आहे. आणि भांडणं सुद्धा एक हानुसार 10-15 हामतारे तर भांडण का. आता त्यानं 10-15 गुदाडे घातले तरी म्हणते मी त्याला बघणार आहे. मरचिल हा गंगा पूजन होईल ना अशा ना तुझं. महाराज गुजीरवाना लेकरू. हा 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 सुंदर. ही वार्ता आईसाहेबाला कळाली. आईसाहेब म्हणल्या बाळणपणला तर आपण गेला नाहीत, पण आज ब्रह्मांडाच्या मालकानं बाळणपण केलंय. लेकरू बघायला जावं लागतंय. आता इच्छा झाली बाईला. आईसाहेब जगाची मालकी नाही ती बाई. आईसाहेब आल्या पण रिकाम्या हाताना नाही. त्या म्हणल्या त्यांनी बाळणपण केलंय. आपल्याकडं काही त्यांना ATM ला जाईन पैसे काढायची गरज आहे. अख्खं सोनं सगळं कपडे वगैरे घेऊन आल्या. आणि तेव्हापासून ती परंपरा आहे लेकराला बघायला येते. मग एवढं तरी का असं ना पण थोडं मग एवढा कापूस घालून एवढं तरी लेकराला बघायला. आजारी माणसाला काहीतरी आणते ती आता ना. बिमार पडल्यावर आजारी पडल्यावर आजारी बिस्किट आणि सगळी हाऊस बघा आजारी पडल्यावर खाऊ घालायची. आता कोणी खाऊ घालणार नाही मला. आता तुम्ही आणा बिस्किट बघा मी खातो का नाही. मी खातो सभापती. मी खातो बिस्किट खातो मी. तुम्ही द्या. आता देत नाही. फक्त आजारी पडू दे. हे काय आपण उपयोग आजारी पडल्यावर. आणि परंपरा तशी आपली. एक महालक्ष्मी सण असते बघा आपला. मात्र तुमच्याकडे असते का नाही त्या महालक्ष्म्या त्या दोघी जणी. हा त्या दोघी जण किती बी खाऊ घाला ताटलेल्या. गोळे खाऊ घाला, पोळ्या खाऊ घाला, जिलेबी खाऊ घाला.
त्या दोघी अशा आणि ते दोघ जण पुढे बारके पिलवंड हा पिलवंड. एकदा आमचं पिलवंडच हरपलं. कुठे गेलं की बांधकामाच्या पासारे ते मेळच लागला नाही त्याचा. बायको म्हणली पिलवंड आणावं लागते एक. म्हणलं मला वाटलं असेल ते 20-25 रुपयाला. बाहेर आलो मोंड्यात ते 800 रुपयाला. वा म्हणलं सगळं कीर्तन त्याच्यात चाललंय. काय उपयोग मला सांगा तुम्ही. मी आलो वापस नाही घेतलं. बायको म्हणली आणलं का पिलवंड. अगलं महाग म्हणलं ते नाही आणलं. मग आता पुढे मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस. काय त्याला खायला चांगलं असतं महाराज. गोळे करंज्या लाडू आणि त्या नुसत्या बघायलेल्या. मी एक गोळा घेतला तर लक्ष्मी पोडला नाश्त्याला खावं म्हणलं ताजा बारा आपला. मी ते गोळा घेणं आणि आमच्या बायकोनं बघणं. म्हणलं काय झालं. नका माय नका लक्ष्मी आहेत त्या लक्ष्मी. म्हणलं त्या मुख्या लक्ष्मी आहे ते बोलका लक्ष आहे खाऊ देऊ काय येण्याचा बाजार सगळं. आई साहेब सोनच घेऊन आले. भगवान अरे भगवान तुम्ही तर चक्क निर्मळाबाई झालात. मग आई साहेब म्हणला देवा तुम्ही ब्रह्मांडाचे मालक आहेत. ह्या बाईला कळालं तर. भगवान म्हणले मी चांगल्या चांगल्या बुवाला कळालो नाही अजून. वेदा नाही कुणालाच कळणार. वेदा नाही कळला. काय करतो बरं हा नाम्याची खीर चालतो चोख वाचे पुरे राखतो पुरंदराचा पंढरीचा असं वर्णन केलंय. मग सांगितलं तो ब्रह्मांडाचा मालक आहे. ऐसे म्हणल्या भगवान अहो तुम्ही चक्क निर्मळाबाई झालात. मला बी ओळखू येणार तुम्ही. वेदाला कळालं नाही तुम्हाला काय कळत. चालतंय भगवान मी कपडे वगैरे आणलेत सोनं आणलंय. भगवान म्हणले एक काम करा एका वारकऱ्याच्या लेकराचं बारसं झालंय पण ह्यांचं बारसं आपणच करून टाकू आता. हा मला मग आणा पाळणा मोठा. आता पाळणे राहिले नाही. लाकडी पाळणी मस्त झुई झुई झुई. आता ती लोखंडी पाळणी इथल्या इथेच हालायली आता. ते बी बंद होणार आहे. पुन्हा ती लेकरासाठी भगून येणार आहे. लेकरू रडायला लागलं की भगुन्यात टाकणे त्याला काळ आहे आता. बारस आहे बरं का. नामकरण सोहळा आहे. आपले 16 संस्कार सांगितले ना त्याच्यापैकी 5व्या क्रमांकाचा संस्कार आहे नामकरण सोहळा. पण ते आता कुणी करीच ना महाराज. आणि जरी करता केला तर पाळणी मी माता माऊलीला कठीण झालीत पाठवणं. आमच्या गल्लीत बारसं होतं परळीमध्ये. ते आले आमच्याकडं म्हणल्या महाराज बारसं आहे मुलाचं या. म्हणलं काय वहिनी बारशाला कुणी काही देत नाही काही नाही. काय कोण बारशाला देत आपल्याला 10-5 आणखी सोला हे कुठं काय द्यायला नाही घ्यायला काही नाही. मी म्हणलं या देऊ 10-5 पैसेच करतात सगळं. म्हणलं बरं गेलो मग गेलो ना बारशाला. काय ते मंडप ते डेकोरेशन महाराज काय माणसं बी पुरुष मंडळ बी
मस्त मेकअप करून आले. मेकअप चालू आहे ना. म्हणलं वहिनी उरका की लवकर. म्हणल्या महाराज तुमच्याकडे पाळण्याचं पुस्तक आहे का? म्हणलं नाही ना. का? म्हणले आम्हाला पाळणाच कोणालाही नाही. म्हणलं वहिनी मला पाळणा पाठवेल. हो माय तेवढा म्हणा. म्हणलं 200 रुपये तरी. बरोबर ना. मग धारा. मग मी माईक घेतला हातात. मग त्यांना म्हणलं ती पाळण्याची दोरी आणि मग ती दोरी तरी म्हणलं तालात हलवा. आता निवड सडा टाकल्यासारखं फेकला. कोण लेकरू तिकडल्या गल्लीत शाळा जायचं. म्हणलं मी म्हणतो पण हळूहळू हे करा. बरोबर म्हण. मग माईक घेतलं महाराज मी पाळणा म्हणला. पहिल्या दिवशी बाळ जन्मलं पाळण्यामध्ये ते पालतग झालं. 4 जणींनी उतान केलं जो बाळा जो रे जो. 4 जणींनी उतान केलं जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी जन्माला बाळ त्यानं मला मागितले केळ. मी त्याला दिले रताळ. त्याच्या जन्माचं झालं वाटोळ बाळा. अहो महाराज आईसाहेबांनी बारसं केलं आणि मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. महाराजाचं नाव चोखा मेळा. ए निर्वस निर्वस. उग धमकी देवलं भेले ते भेले. खरं नाही बघा देवा शपथ खरं नाही. मी गरीब धमकी देत असतो घरी बायकोला. करीत नाही बाहेर काय तुझ्या तेवढं विषय. नाहीतरी लेकर आम्हाला भेद घेऊन कोण भेद देतात लेकर. आता उद्या एखाद्या घरी गेलं ते लेकरू रडायला लागलं का नाही ते म्हणतात घरी गाबास बाळ्या माझ्या गाबास महाराज आहेत. महाराज महाराज म्हणजे काय भूत बांगला आहे काही म्हण. आणि महाराज ह्याला धरून न्या. आलते कशाला न्यायला आलते विसरूनच गेले. बरोबर महाराज या चोखोबारा निघाले. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. चोखोबारा निघाले बरोबर. भगवान म्हणतात आई साहेबाला बॅग भरा. म्हणले का? महाराज येईलेत. म्हणले आता महाराज यायच्या अगोदर आपल्याला जावं लागेल. इथं थांबता येणार नाही. आई साहेब म्हणल्या भगवान एक काम करा तुम्ही जा. मी राहते. मला आज कळालं वारकऱ्याच्या घरात काय आनंद आहे. भगवान म्हणले तुम्हाला आज कळालं मला जमान्यापासून कळाला. या सुखा कारणे चलत भीमपालाची शिवरंजनी झाली. विठ्ठल विठ्ठल. तयारीचे सर्व मंडळी ही एका रागात किती राग म्हणतील तयारी महाराज. आणि बळीवेन शक्ती बोलण्या अंगात ताकद असली तर बोला. हे आपलं नाहीच काम महाराज. आपलं नुसतं मी सुद्धा काही बोलतो का फक्त मी चाबी फिरवायला लागलो. आपल्याला माहिती सगळं ऐकतोच कार्यक्रम इथं. कामाची तृप्ती करून घ्यायची महाराज. मी सुद्धा गुणवान आले का नाही मला भजनाचा छंद आहे बाबा. आमचे महाराज म्हणायचे तुला भजन नाही यायला हरकत नाही फक्त चांगला ऐकायचा छंद असू दे तरी भजन आल्यासारखंच आहे बरं का.
हा, पण मग आपल्याला मध्ये मध्ये करायचं लय ना. बरं आता अवघड झाले महाराज, ते बी हो बोलणं बी पाप झाले महाराज. मी तर देवा शपथ बाबा आता का नाही, मी टाळ्या सुद्धा वाजवा म्हणजे ना कुणाला म्हणलं का आतापर्यंत म्हणणार नाही. मला एक जण अपमान केला. मी पहिलं म्हणायचं, म्हणलं टाळ्या वाजवा. एक जण म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. राहू दे बाबा. मी उलट बाबा म्हणत असतो, बस वाटलं बसा, झोप आली तर झोपा, गुडघ्याला त्रास असेल पाय माझ्याकडे लांबवा. काय नाही हो, अवघड झाले माझं. नाही तर काय टाळ्या वाजवा बसू दे, ही बी जातील उठून. राहू द्या आता. आणि मला झोपणाऱ्या माणसाला मी भावार्थ रामायण 20 वर्ष सांगितले बाबा. मला रामायणाचा नाद आहे, आज बी रामायणाचा नाद आहे, भावार्थ रामायणाचा. पण आता काय ते जरा वाचक वगैरे जरा स्वरात म्हणतील चांगले बिघडणार. पहिलं का नाही मी कुठली शक्ती सोडायची नाही. हां, आणि बाबा रामायणासारखा आनंद नाही बरं का जग. फक्त रामायण स्वरात वाचा, काय आनंद मिळतो बघा. आवा वा मस्त यावं. श्री गणेशाय नमः. सावधायकता रामायण चारी मुक्ती ती शरण. करिता नित्य नाम स्मरण ब्रह्म परिपूर्ण स्वय होती. असं स्वरात वाचल्यावर आमच्याकडे आलेली गिराईक लगेच पोचले मुक्कामाला बिचारी. आम्ही आपल्या गळा बरोबर तुम्हाला काय सांगायचं, ह्यांना काही देणं घेणं नाही त्याच्यावर. मग आम्ही ह्यांच्याकडे ते बघणार ते शेवटच्या ओवीला, एका जनार्दना शरण पुढे रम्य रामायण. हे वाघ झोपलेली सगळी. मी एक जणाला म्हणलं बाबा, म्हणलं उठा कैशाला, म्हणलं आरती आहे कोणाची, म्हणलं माझी. होती आरती. आणि आरती झाल्यावर ते बाबा म्हणते रात्रभर बसतो मड्याला राखणी दादा बघा तिकडे जाणार कुठं. आता लय अवघड कार्यक्रम. विठाला विठाला महाराज भगवान निघाले, आई साहेब निघाल्या. सोयराबा म्हणला वैली थांबा का कणसोडी तरी. भगवान म्हणले नंतर आता कधी तरी. भगवान आई साहेब निघून गेल्या आणि चोकोबार आहे घरी हजर. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पाळणा अर म्हणले आपले बाळान पण कुणी गेलं. महाराज होय तुमच्या बहीणबाई आल्या ते निर्मळाबाई. निर्मळाबाई म्हणले मीच तिथं राहून आलोय आतापर्यंत. त्या कशा येते. नाही ना महाराज निर्मळाबाई होत्या. अख्खं गाव आलं तिथं. महाराज तुमच्या बहीणबाईच होत्या. मग चोखोबाराच्या लक्षात आलं, अर निर्मळाबाई तर काही आल्या नाहीत, पण हे बाबा मात्र निर्मळाबाईच्या रूपात आले. स्वतः चोखोबारा रावळ्यात गेले. पण बघा माझ्यासारख्या पामर भक्तासाठी अरे एवढं ऐश्वर वैभव, जगाचा मालक, काय सत्ता आहे प्रभूची. म्या बोलिल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चालता. Yes.
ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. देवा तू एवढी श्रेष्ठता आहे, मग एवढं काम काय केलं? भगवान म्हणतात मी बोर्ड कशाला लावलाय ते? त्या बोर्डाचा फायदा काय? जे मला अनन्य भावानं शरण आलेत, हा त्यांचं काम करतोस मी. एवढं काम ब्रह्मांडाचा मालक करतो. एवढं काम केल्यामुळं म्हणून त्याला शरण जा. म्हणून शरण जावे, म्हणून शरण जायचं. बरं ठीक आहे, मला एवढे काम करते जायला अडचण नाही, पण आता कसे जावे हे बी महाराज सांगतात. सर्व भावी देवाशी. बरं, देवाला सगळ्यात आवडीचा पदार्थ जर असेल, आवडीचा पदार्थ, तर त्याला भाव लागतो. भाव. द्वापार युगामध्ये घटना बनली ही. भगवंत आले हस्तिनापुराला आणि आल्याबरोबर लगेच निघाले. अर्जुन म्हणले देवा थांबा 2 दिवस, काय इतके गडबड आहे? नाही म्हणले जाणार आता मी. नाही नाही 2 दिवस थांबा. भगवान म्हणले का थांबा 2 दिवस? नाही अहो आता आपण नातं किती जवळच आहे, आम्ही तुमचे मेवणे, तुम्ही आमचे पाहुणे, सर्व गणित आहे ना. आता असं की बहीण आहे ना सुभद्रा, मग पाहुणे आहेत ना आपण, मग थांबा 2 दिवस. भगवान म्हणले अजिबात मी तुमचा पाहुणा नाही. म्हणले का? काय झालं पाहुणा नसायला? सखी बहीण दिली ना आम्हाला. हो बहीण दिली, मेहुणा जरूर आहे पण पाहुणा नाही. आता म्हणले मेहुणा वेगळा आणि पाहुणा वेगळा असतो का? माझ्याकडे आहे म्हणले ते. बस काय द्वापार युगात सांगितलं भगवंतानं, अर्जुना तुमच्या डोक्यातलं काढून टाका अगोदर. मी पाहुणा कोणाचा आहे लिहून घ्या कागदावर, पुन्हा नको वाटेल तुम्हाला. परी भक्ती एकी मी जाणे, देत साने थोर ना म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्ही कोणाचे पाहुणे? भावाचे. बरं, देवाला भाव लागतो.
एक भाव चित्ते देवाला काय लागतो? भाव. काही न लगे एक भावाचे कारण तो का म्हणे आन विठोबाची. बर, देवाला भाव लागतो, आपल्याला कमी लागतो का? हा, एखाद्या लग्नात जर दिसलं नाही, काय तुम्ही त्या लग्नात नव्हते, नाही महाराज, आपल्याला कोणते तर भावच देत नाही. म्हणजे आपल्याला बी काय लागतंय तशी बेभावात आपण काय लागतं? भाव लागतंय. लक्षात घ्या तुम्ही, हे तर ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याला भाव नको का? बरं, ही द्वापार युगात घटना बनली. कोणत्या युगात? द्वापार युगात. मग ज्ञानोबा राय कलियुगात आले. माऊली म्हणले चला पंढरपूरला. म्हणले कशाला? ब्रह्मांडाच्या मालकाकडे. लोक म्हणजे तुम्ही जा, माऊली नको, त्यानं बोर्ड लावलाय आम्ही भावाचे पाहुणे, आणि आमच्याकडे काही भाव नाही, बगर भावाला येत आम्ही. माऊली म्हणले चला काहीतरी बघू. आता बगर शेव सोडणार का हे बगर भावाले बगर शेर सोडलं रे ते. माऊली म्हणले चला आपण काहीतरी करू. लाखो लोक नेले महाराज पंढरपूरला माऊलीने. भगवान म्हणले बोला. माऊली काय नाही, ही मंडळी आणली मी आज पूर्ण, पण ह्याच्यात काय देवा, अर्धे भाव आहे अर्ध्याकडं, पण अर्ध्याकडं भाव नाही तुमच्याबद्दल. भगवान म्हणले ही घटना, ही बोर्ड लिहिलंय आम्ही भावाचे पाहुणे. कवा लिहिलंय? द्वापार युगात. तुम्हाला बदलायचं असेल हे तुमच्या हातात बोर्ड, बदला, काय करायचं ते. माऊली म्हणले हे बोर्ड बदलला तर नाव आपलंच पडेल त्याच्यावर. मग माऊली म्हणली एक काम करू, ह्याची बदला बदली करायची गरज. उलट माऊलीने त्याच्या खाली एक सही केली, एक हरिपाठामधून, भाव बळी ये रवी करतळी आवळी. म्हणले तुम्हाला नेतृत्व कशाला दिलत? आम्ही बदलायला दिलत ना, तुम्ही तो उलट वाढवलं अजून ते. माऊली म्हणजे पुन्हा नाथबाबा आले. नाथबाबा लोक म्हणले, नाथबाबा म्हणले चला पंढरपूरला. म्हणले बाबा जा बरं तुम्ही. एकदा आम्ही बगर भावा देत म्हणले. नाथबाबा म्हणले आपण काहीतरी करू. काय करू म्हणले, माऊलीने काही केलं तुम्ही काय करा, चला एकदा. नाथबाबाने नेले सगळे. भगवान म्हणले बोला. नाथा काय नाही, हे लोक आणले सगळे, हे अर्धे भाव आलेत आणि अर्धे बगर भाव आलेत. हे बोर्ड तुमच्या हातात. ही द्वापार युगात माझी घटना, आणि खाली माऊलीची सही आहे, भावबळी आकडे. नाथ महाराज म्हणले
देवाची घटना बदलायला आपल्याला काही येळ लागली नसते, पण माऊलीची सही आहे खाली. उलट नाथ बाबाने त्याच्या खाली एक सही केली, आवडीने भावे हारे नाम. उलट नाथ बाबांनी पुन्हा खाली सही केली, आवडीने. लोक म्हणले तुम्हाला आणलं कशाला, हे बदलायला आणलं ना, तुम्ही तर उलट सही केली. नाथ बाबा नाही, आपण माऊलीच्या पुढं नाही. पुन्हा तुकोबाराय आले. महाराज म्हणे चला पंढरपूरला. लोक म्हणजे जा बरं तुम्ही आता, एक आम्ही बगर भावाली तुमचं काय. महाराज म्हणले मी काहीतरी करतो. महाराज माऊलीने काही केलं नाही, नाथ बाबाने काही केलं नाही, ती घटना तशीच आहे. महाराज म्हणले थोडा विश्वास ठेवा माझ्यावर, थोडं चला माझ्या बरोबर. गेले वा तो तुकोबारा आहेत ते महाराज. भगवान म्हणले बोला काय. म्हणले लोक आणले सगळे, ह्याच्यात अर्धे भावाले अर्धे बगर भावाले. मग हे म्हणले हो काही धरा आपल्याला काय, हे बघा म्हणले. ते म्हणले मलाही कळायले ते, पण आता तुकोबारा दुसऱ्याचं अक्षर खोडायचं नाही. महाराज म्हणले मागून कोर येईल, ह्याच्यावर लिहायचं नाही, पण ह्याच्यावर लिहायला काय अडचण नाही. मग तुकोबाराने स्पेशल लाईन केली, असो नसो नाही त्याचं काय करायचं. आज सुद्धा आलेत ना, हे सांभाळून आता देवाला भाव लागतो. म्हणून शरण जावे सर्व भावी देवाशी विडोबार. शरण जावे सर्वावे देवाशी. तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. भव आहे करुणावंत अनंत हे नावजा. तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. तो का म्हणे साक्षी आली तरी केली प्रगट. तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. वेळेचं बंधन पाळतो बरं का मी. वेळ म्हणजे वेळ. 11च्या पुढे एक क्षण सुद्धा जाणार नाही, एक क्षण सुद्धा नाही. तुम्ही एवढे देवासारखे आणि इतकं कसं आहे, अर्धाच कप चहा प्यायचा आपण तिथं प्यायल्यासारखं आपण. अजून बी पाचतो म्हणतात आपल्याला चहा, पण निक्का दुधाचा मस्त पत्तीचा नसता आपल्या वारकऱ्याचा चहा. 98 कप पाणी आणि 1 चमचा दूध. घ्या घ्या महाराज 2 कप दे. महाराज घ्या 2 कप घ्या. नरड शेकत असते मग इस्तू द्या ना नरड शेकायला. काही होत आता तरी साहेब सुधारले महाराज. ले राठोड साहेब पहिले चपात्या नाही चपातो.
जेवायला गेलो, म्हणलं काकू मला अर्धी चपाती आणा. त्या बाईने असले 2 पोरं पाठवली चपाती आणायला. मी म्हणलं काकू मुलं कुठे गेले? म्हणलं चपाती आणायला. म्हणलं दोघा कशाला? म्हणलं काल तिघाला उचलली नव्हती. म्हणलं ती चपाती का त्यांची आज सासू आहे म्हणलं नेमकी ती. आता एवढी जाड चपाती महाराज खाल्ली गपची, पण काय करावं नाही खाऊन. आणि जेवण झाल्यावर साहेब म्हणले महाराज काही का असा ना वारकरी काही बी खातील. काय बाबांची कृपादृष्टी आहे, भाऊची कृपादृष्टी आहे. आणि या पृथ्वी तलावरील एक महान विद्वान, एक महान विभूती, ज्यांना अख्ख्या भारतच काय पण अख्ख्या जगातच त्यांना तोड नाही, असे शास्त्रीजी. ज्ञानेश्वरी म्हणजे एक अक्षर सुद्धा दुसरं येत नाही महाराज. ज्ञानेश्वरी सांग एक अक्षर सुद्धा नाही. गाढा अभ्यास, किती श्रद्धा ज्ञानेश्वरीवर, सांगण्याची खुबी, बाबांची कृपादृष्टी. आणि ज्यांना ज्यांना बाबांनी पदरात घेतलंय त्यांचं त्यांचं सोनं झाले महाराज, हे का नाही? मग तुम्हालाही पदरात घेतले बाबांनी, सर्वांनाच आपल्याला पदरात घेतल्यामुळे आपण, म्हणून मी नेहमी सांगत असतो बाबांचं छत्र विशाल आहे म्हणून खाली आपण खुशाल आहे. ती व्यवस्थित आहे, ही ताकद आहे. म्हणून आमच्या साहेबांना सुद्धा त्यांची कृपादृष्टी महाराज. साहेबांना स्वतः ज्यावेळेला साहेबाकडे सुद्धा दानत लई मोठी होती बाबा. ज्यावेळेला पहिल्यांदा साहेब उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला महाराज या महाराष्ट्रातला एकही मंत्री नसेल की मंत्रिमंडळ शपथविधी झाल्यावर आळंदीला जाणारे पहिले साहेब आहेत महाराज. त्यावेळेस आपले मोठे बा होते अध्यक्ष त्यावेळेस. मग ते साहेब आले, दर्शन घेतलं. आणि ते ज्ञानेश्वरीचं ग्रंथालय नाही का आपलं, तिथं गेले. ज्ञानेश्वरीचे म्हणले काय किंमत आहे की? म्हणले 60 रुपये. साहेब म्हणले बाबा ही गरीब माणसं आहेत आपले, एवढं 60 रुपयाची ज्ञानेश्वरी घेऊ शकणार नाही. ते म्हणले साहेब पण काय तर आळंदीला कुणी येतच नाही ना, आलं तर कोणी काही देत नाही म्हणले. साहेब म्हणले मग मी काही दिलं तर ह्याची किंमत कमी करू. मग त्यांनी लगेच गेले तिथून चेक पाठवला, माझ्याकडे ते ज्ञानेश्वरी आहे, तुम्हाला पाहिजे असते ते मिळतील. ती 60 रुपयाची ज्ञानेश्वरी 20 रुपयात करण्याचा उपक्रम साहेबांनी केलाय महाराज. ज्ञात नाही महाराज काही. संप्रदाय सुद्धा महाराज एवढी श्रद्धा होती. आता मग त्यांच्या नात्यात माझी 3 वर्ष भागवत होते महाराज. ते उपमुख्यमंत्री असताना सुद्धा तिथून लक्ष द्यायचे सप्त्यामध्ये. व्यवस्थित चाललंय ना, पंक्ती चालू आहे, काय लक्ष आहे महाराज. इथं साधं थोडं मोठं झालं की मोठं झालं तिकडं काय मग साहेबापेक्षा कोण मोठा आहे हे विचार करा तुम्ही. आज इतके महापुरुष आमच्या परळीची मातीच खरं अशी महाराज. साहेबांनी अख्ख्या जगाला ओळख करून दिली परळीची, अख्ख्या जगाला. आम्हाला सुद्धा त्यांच्यामुळेच ओळखीत महाराज, आणि आम्हाला कोणी विचारायला महाराज. पण आता उद्या ज्यांचं कीर्तन आहे ते गुरुनाम गुरुवर्य हरिभक्तपरायण गुरुवर्य, तुम्ही जेवढ्या पदव्या लावत तेवढ्या कमीच त्यांच्याकडं. आमचे केशव महाराज उकळीकर उर्फ दादा, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहिलेले. आणि इतकी विशालता आहे महाराज त्या महापुरुषाकडं. तो अभ्यास बी तेवढ्यात तोलामोलाचा, विनोद तुझा तेवढ्यात तोलामोलाचे, राहणीमान सुद्धा एकदम. ड्रायव्हर नाही काय ना, एवढं वय झालंय पण स्वतः गाडी चालवते, स्वतः ड्रायव्हिंग. काय ताकद आहे महाराज. म्हणून ही उद्या त्यांचं तुम्हाला दर्शन घडल. तुम्हाला सर्वांचे चरण एकदा नतमस्तक. आता मी काही तुम्हाला टाळ्या वाजव म्हणलं नाही, तुम्ही काही वाजले नाही, पण माऊलीच्या भजनात थोडा वाजव आहे का नाही. माऊलीचं भजन करू, बाबांचं भजन होणार पण आहे का. हां, बाबांचं भजन एकदा माऊलीच्या भजनात थोड्या बारीक वाजवा, टाळ्या तिथल्या तिथं वाजवा. आणि आपण वाजविलेली टाळी आपल्या जवळच्याला ऐकू येऊ नये, ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणायला. आणि काही माणसं एवढे बारीक वाजविते टाळ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणलं बोट फुटल बोट फुटल. मला राग एक येतो बाबा, सभापती साहेब म्हणा नाही पाहिजे, पण पत्ते खेळताना टाळ्या वाजवितात महाराज. आणि तो काय रोग येतोय का त्यांना पत्ते खेळताना बघा. लगे पानं टाकताना
पुन्हा पानं उचलताना बी पुन्हा शेवटचा ते का तुमचं आज सासरा आहे का काय ते मोकळा चांगलं वळ लावडी यावं बरं ऐका रे कुठं बिड्या फुक कुठं काही हे धंदे असे काय काय बिड्याच वाढणार म्हणलं बिडी ओढू नका त्याला राग आला ते म्हणला महाराज तुम्हाला बिडीचं महत्व माहित नाही ती मला म्हणलं कसं काय त्यानं मला श्लोक म्हणून दाखवला बिडीचा धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम ते म्हणत टकडम टकडम स्वर्ग स्नानम आणि आखी बिडी मोक्ष स्नानम म्हणला ते काय बोलते ज्ञानेश्वर बाबाजी भगवान बाबा